मध्ये पूर्ण करायला कोणी आता सर्वांना स्टार्ट फळा फुलांचा मळा पाहिजे, फळा फुलांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे. गावात एक वेळ देऊळ नसले तरी चालेल, पण एक आदर्श शाळा पाहिजे, पण एक आदर्श शाळा पाहिजे. नमस्कार, माझे नाव अभय लोंढे आहे. मी इयत्ता 3री मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंडळ क्रमांक 1 असे आहे. माझ्या भाषणाचा विषय आहे माझा आवडते मनापासून शाळा. ही अशी ही माझी शाळा, तिच्यावर मी काय बोलावे. माहिती तिची गाता गाता शब्दांनीही कमी पडावे, शब्दांनीही कमी पडावे. इथेच शिकलो, इथेच वाढलो, इथेच खेळलो आणि इथेच बागडलो. इथेच तारुणी पुन्हा जिंकलो, सर्व ठाणे इथेच घडलो. आपल्या घरानंतर आपली सर्वात आवडीची जागा असते ती म्हणजे आपली शाळा. माझी शाळा माझ्या आयुष्यातील सगळ्यात आवडती जागा आहे. इथे मी रोज काहीतरी नवीन शिकतो, दुसऱ्यांशी खेळतो आणि मस्त गप्पा मारतो. शाळा म्हणजे फक्त अभ्यास करणारी जागा नाही, तर ती माझ्या दुसऱ्या घरासारखी वाटते. प्रत्येक दिवशी मी इथे आनंदाने जातो आणि नवीन काहीतरी शिकून परत येतो. माझ्या शाळेच्या आठवणी मला आयुष्यभर आनंद देतील. माझी शाळा खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. ही आवडते माझं मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा. शाळेत संस्काराचे केंद्र आहे. शाळा म्हणजे आनंदाची खाण आहे. शाळा म्हणजे ज्ञानाची सुगरी आहे. तसेच शाळा म्हणजे अनुभवांचा खजिना आहे. आमच्या शाळेच्या इमारतीला पांढऱ्या आणि निळ्या रंगाचे छान रंगकाम केले आहे. आमच्या वर्गाच्या भिंतींवर विविध चार्ट आणि चित्रे लावलेली आहेत. शिक्षकांनी तयार केलेले चार्टमुळे अभ्यास करणे सोपे वाटते. दररोज सकाळी शाळेची सुरुवात प्रार्थना करणे म्हणजे परिपाठाने होते. आम्ही सर्व एकत्र रांगेत उभे राहून प्रार्थना करतो. प्रार्थना झाल्यावर मुख्याध्यापक सर काही चांगले विचार सांगतात, जे आम्हाला खूप प्रेरणा देतात. शाळेच्या सभागृहात कधी कधी शिक्षक विविध कथा सांगतात. त्या कथा ऐकून आम्हाला खूप आनंद होतो आणि बोधही मिळतो. आमच्या शाळेत वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात, जसे की स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, वार्षिक संमेलन, स्नेहसंमेलन, नृत्य, नाट्य आणि गाणी सादर करतो. मागच्या वर्षी मी एका शाळेच्या नाटकात एका शिष्याची भूमिका केली होती आणि सगळ्यांनी टाळ्यांचा गडगडाट केला होता. मला तो क्षण आजही आठवतो. मला माझे शिक्षक खूप आवडतात, कारण की ते आम्हाला खेळाच्या माध्यमातून शिकवतात. त्यामुळे शिकवलेले पटकन लक्षात राहते. अशी माझी सर्वगुण संपन्न माझी शाळा माझ्यासाठी खूप खास आहे. म्हणूनच म्हणतो, ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा, संस्काराचा गोड झरा म्हणजे शाळा, संस्काराचा गोड झरा म्हणजे शाळा. व्यक्तिमत्व विकासाचे वेगळे वळण म्हणजे शाळा, व्यक्तिमत्व विकासाचे वेगळे वळण म्हणजे शाळा. मौज मस्तीचा वेगळा थाट म्हणजे शाळा, मौज मस्तीचा वेगळा थाट म्हणजे शाळा. अशी मला माझी शाळा मला खूपच आवडते. मी माझ्या शाळेचा आदर करतो आणि मला वाटते कधी नसावी सुट्टी मधला न यावा कधी उन्हाळा, यावा न मधला कंटाळा. अशीच आहे माझी शाळा, अशीच आहे माझी शाळा. अशा या माझ्या ज्ञान म्हणजे माझ्या मनापासून नमस्कार, धन्यवाद.